तर राष्ट्रवादी पक्षानं आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवरती व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियामध्ये त्यांना खरं तर ट्रोल केलं जात आहे। आदित्य यांच्या यात्रेला जनसंताप यात्रा असं नाव देण्यात आलंय। आपण पाहतो या क्षणाची एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून। सध्या जन आशीर्वाद यात्रा आदित्य ठाकरेंची सुरू आहे आणि त्याच यात्रेवरून कुठेतरी आदित्य ठाकरेंना सोशल मीडियावरती ट्रोल केलं जात आहे। त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला जनसंताप यात्रा असं नाव या ठिकाणी देण्यात आलंय। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सागर, कुठेतरी जन आशीर्वादाचं नामकरण या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि त्यावरून कुठेतरी आदित्य ठाकरेंना ट्रोल केलं जात आहे। हे ट्रोलकरी नेमके कोण आहेत? एनसीपी युवक काँग्रेसच्या वतीनं फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल अशा वेगवेगळ्या सोशल माध्यमांमध्ये जन आशीर्वाद यात्रा जे आदित्य ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रानंतर आता मराठवाड्यामध्ये सुरू केलेली आहे, यावेळी बरोबर त्यांना ट्रोल केलं जात आहे। जनसंताप यात्रा अशा स्वरूपाचा त्याला नामकरण करण्यात आलेलं आहे। राज्यातली बेरोजगारी, ढिसा राज्यकारभार आणि इतर प्रश्न असं सर्व प्रश्न हाताळण्यामध्ये शिवसेना अपयशी ठरली आहे आणि आता मग युवराज जे आहेत ते आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर पडलेले आहेत अशा स्वरूपाचं हे ट्रोल आहे। मुळात गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर एनसीपी युवक काँग्रेस आदित्य ठाकरे यांना वारंवार वेगवेगळ्या विषयांवरून ट्रोल करताना दिसून येत आहे। युवकांमध्ये वाढणारी क्रेज असेल किंवा युवक मतदार कोणत्याही राजकीय पक्षाला सोडायचा नाही अशा पद्धतीने जर आदित्य ठाकरे यांना ट्रोल केलं गेलं तर आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलिन होईल अशा हेतूने कदाचित एनसीपी युवक काँग्रेसच्या वतीने हे ट्रोल केलं जात आहे। अगदी सागर, त्यामुळे आता या प्रकरणी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।